अतिशय गाजलेले दोन्ही फलंदाज आणि तेवढेच गाजलेले बॉलर रवी आणि स्ट्राइकला खेळतात रवी व बॉलर पण रवी. सामनाला जाऊ चालू करायचंय पंचांनी लवकर जरा. बोंडले टीमला एक विनंती आहे की त्यांनी सामना लवकर चालू करायचा आहे. पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि पहिला चेंडू बघूया रवी टू रवी. हा सामना 5 षटकांचा राहील. बघूया पहिला चेंडू रवीचा आणि मला वाटते खूपच सुंदर असा लेग साईडला तडकवलेला चेंडू आणि 4 धावा. मी अगोदरच सांगितलं होतं रवी हा गाजलेला प्लेयर आहे. MD11 करून तो सतत ओपनिंग करत असतो आणि या ठिकाणी सुद्धा तो ओपनिंगला आलाय आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी 4 धावा पटकवल्या. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 4. 9 बॉल आहे आताचा आणि फ्री हिट आहे. पहिल्या चेंडूवरती फ्री हिट. बघूया पुढचा चेंडू रवी टू रवी आणि फ्री हिटचा मला वाटते परत एकदा त्याच दिशेने बॉल आणि थोडीशी मिसफिल्ड आणि 4 धावा. म्हणावा असा रवीच्या बॅटमध्ये बॉल बसला नाही तरी देखील 4 धावा. आउटफील्ड खूपच तेज आहे. धावसंख्या 9. फ्री हिट होती त्याचा काही उपयोग झाला नाही परंतु 4 धावा तर भेटल्या. बघूया पुढील चेंडू. आता मात्र परत मारण्याचा प्रयत्न आहे. निर्धावाचा चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या वाढत नाहीये. धावसंख्या आहे ती 9. सुपंत चषक 2022 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय राजरत्नजी नाईक नवरे मित्र परिवाराच्या वतीनं डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब MD पांडुरंग सहकारी साखर कारखाना यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं औचित्य साधून आयोजित केलेली स्पर्धा. तिसऱ्या दिवसातल्या दुपारच्या लढतींना प्रारंभ झालेला आहे. बोंडले टॉस विन झाला इलेक्टेड टू फील्ड क्षेत्ररक्षण करताना, तर फलंदाजीसाठी MD11ला त्याने इथं निमंत्रण दिले. पहिलं षटक रवीचं. रवीनं चांगलं षटक टाकले. 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. तर रवी पवार आणि अण्णा सर ही जोडी मैदानामध्ये आपण बघू शकतो फलंदाजीसाठी. पहिल्या सलामीची जोडी मैदानामध्ये MD11 संघाकडून आणि धावफलकावरती 10 धावा. 5 षटकांची मॅच आहे. अत्यंत जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळाली. रवी पवार अण्णा सर ही सलामीची जोडी मैदानामध्ये पहिल्या षटकामध्ये रवीचा सामना करणार आहे. उजव्या हाताने राऊंड विकेट टाकलेला हा चेंडू निश्चित स्लॉट मध्ये होता. स्क्वेअर लेगला उडवला. षटकार. 6 धावा इथे मिळतील. एका रवीला जरी ढगांनी लपवलेलं असलं, ढगांच्या आड एक रवी लपलेला असला तरी दुसऱ्या रवीचं तेज मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. रवी पवार अण्णा सर इथे होईल बाद. धक्का पहिला. बाहेरची कड आणि एका रवीनं अण्णाला केलं बाद. अण्णा सर बाद. धक्का क्रमांक पहिला. चला नवीन फलंदाज MD11 संघाकडून मैदानामध्ये दाखल होईल. राहुल पाटोळे. राहुल पाटोळे. लेदर बॉल क्रिकेटची मोठी परंपरा असलेलं गाव आहे श्रीपूर आणि लेदर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून निश्चित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा फलंदाज राहुल पाटोळे.
धाव फलकावरती 16 धावा, एक गडी बाद 16, षटक पहिलं. गोलंदाज गोलंदाज विकी, गोलंदाज विकी आणि समोर फलंदाज रवी पवार. डाव्या यष्टीच्या बाहेर रवी पवार स्ट्राइक एंडला, राहुल नॉन स्ट्राइक एंडला. विकीच्या हातामध्ये चेंडू. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, आता 17 धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक गडी बाद 17. MD11 आखूट टप्प्याचा चेंडू. इथे रवी पवारचा शानदार शॉट, षटकार, 6 धावा. ताबडतोड फटकेबाजी इथे आपण बघू शकतो रवी पवारच्या बॅटमधून. धावफलक 23 धावा, षटक दुसरं सुरू आहे. क्रिकेटचा अत्यंत मनोहारी खेळ इथे मैदानामध्ये सुरू आहे. गावचा संघ मैदानामध्ये खेळत असल्यामुळे प्रेक्षकांना उत्सुकता मोठी असते. हो हो हो, स्लोवर वन चेंडू होता, पुढे ठेवला होता उजव्याशा, थोडासा बाहेर शफल झाला होता फलंदाज रवी अगोदरच, आणि त्यामुळं रीड केला त्याने चेंडू. थोडासा थांबला, तो वेट केला, येऊ दिला चेंडूला आणि मग सरळ बॅटनं लॉंग ऑफला उडवलं. राहुल पाटोळेच्या प्रत्येक षटकाराला अण्णा सरांकडून 100 रुपयाचं बक्षीस, वाघ साहेबांकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. राहुल पाटोळेच्या प्रत्येक षटकारात. एक काळ लेदर बॉल क्रिकेटमध्ये खूप काळ खेळलेला हा खेळाडू आहे राहुल पाटोळे. मात्र त्या काळचं लेदर बॉल क्रिकेट, आत्ताच्या काळचं टेनिस बॉल क्रिकेट यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, खूप फरक आहे. एकतर लेदर बॉल क्रिकेटचं तंत्र वेगळं आहे, टेनिस बॉल क्रिकेटचं तंत्र वेगळं आहे. पण इथे राहुल पाटोळे या दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये स्वतःला जुळवून घेतोय. कमालीचा फलंदाज. पहिला चेंडू षटकार, ठोक खोललंय खातं षटकारानं. वाघ साहेबांकडून 100 रुपये, 500 रुपये एका षटकारासाठी, 500 रुपये वाघ साहेबांकडून. वा, प्रत्येक षटकाराला 500. आत्ताशी श्रीपूर मध्ये आल्यासारखे वाटते. 31 धावा धाव फलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. राहुल पाटोळे इज द मॅन. परत एकदा क्षेत्ररक्षक तिथे नसेल, चेंडू सीमारेषा पार. दुसरा लागोपाठचा. वाघ साहेबांकडून पुन्हा 500. यस, या 500 गुणिले 500 असं नाही होणार, 500 गुणिले 2. आम्हाला सुद्धा 500चा पाडा कोणत्याच शिक्षकांनी शिकवला नाही शाळेत. 37 धावा. ओ हो हो हो, पुन्हा षटकार. ओ माफ कर, हा चौकार आहे. एक टप्पा घे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 41 धावा. राहुल पाटोळे. ऍडजस्टमेंट कशी असते. लेदर बॉल क्रिकेटचा स्टार खेळाडू हा सितारा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील चमकतोय. श्रीपूरचा हिरा आहे, कोहिनूर. श्रीपूरचा कोहिनूर आहे राहुल पाटोळे. 2 षटकार, 1 चौकार. धावफलक 41, षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. गोलंदाज विकी. विकीची गोलंदाजी उद्ध्वस्त केलेली आहे. ओ हो हो हो, आम्ही तिसऱ्या षटकाराची वाट बघत होतो, मात्र इथे टायमिंग फसलेला आहे आणि चेंडू निर्धाव. षटक 2 संपलेत. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलक 41 धावा. MD11 श्रीपूर विरुद्ध बोंडले. रवी पवारच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. नाना गोरवे यांच्याकडून. दादा गोरवे. दादा गोरवेंनी रवी पवारला देखील 100 रुपयाची घोषणा केलेली आहे षटकारासाठी. त्याने अगोदर एक षटकार खेचलेला आहे आणि इथून पुढच्या षटकारांसाठी हे बक्षीस आहे. जया नाम जान दान मोक्ष निधानाचे कारण, असं संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. दान देताना तुम्ही निरपेक्ष भावनेनं द्या. उद्या पालखी तुमच्या गावामध्ये येणार आहे, जरूर सेवा करा. 41 धावा धाव फलकावरती. रवी पुन्हा गोलंदाजी मार. एक रवी, दुसऱ्या रवी समोर. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. ओ हो हो, क्लीन बोल्ड.
डावी यष्टी उद्ध्वस्त. इथे मात्र बॅट आणि पॅड मध्ये हत्ती जाईल एवढं अंतर. चेंडू अलगद शिताफीनं निसटला आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. फर्निचर उद्ध्वस्त केलं. रवीचं धक्का क्रमांक 2. 2 गडी बाद धावफलक 41. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. राहुल पाटोळे मात्र नॉन स्ट्राईक एंडला आहे. नवीन फलंदाज अभि तळे मैदानामध्ये दाखल होणार आहे. रवीने 16 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. मात्र 8 चेंडूमध्ये 2 षटकार 1 चौकार रवीनं आपल्या डावामध्ये खेळला. याबरोबर यस अभि तळे शानदार षटकार. अभि तळे हा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय आणि बरोबर आल्याबरोबर षटकार. मी पाहतोय रवी पवारनं चौकारानं खातं खोललंय, अण्णा सरनं षटकारानं खातं खोललंय, राहुल पाटोळेनं षटकारानं खातं खोललंय, तर अभि तळेनं देखील षटकाराने खातं खोललंय. प्रत्येक फलंदाज चौकार किंवा षटकारानंच खातं खोलतोय. ओ हो परत एकदा खर तर हा जो संघ आहे अर्थात MD11 श्रीपूर हा संघ घरच्या मैदानावरती खेळतोय, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळतोय. नवे तर ते घरच्या अंगणात खेळतायत आणि अंगणात कधी कुणी जास्त ताकदवान दिसणार, प्रभावशाली दिसणार. इथे प्रत्येक खेळाडू आल्यानंतर आपलं योगदान काय देतोय याचं आपण मैदानामध्ये प्रत्यक्षात बघितलेलं आहे. अभि तळेनं 2 षटकार लागोपाठ खेळलेत. त्या अगोदर राहुल पाटोळेनं 2 षटकार लागोपाठ खेळले होते. इथे चेंडू आकाशामध्ये, जागा निर्मनुष्य आहे, स्क्वेअरले खूप लांब आहे. यष्टीरक्षकाने देखील प्रयत्न केला परंतु कोणीही चेंडूचा लेंथ कव्हर करू शकलेला नव्हता. 2 धावा, माफ करा 1 धाव इथे केवळ मिळेल अभि तळेला. धावफलकावरती 54 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3रं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि राहुल पाटोळे स्ट्राईक एंडवर. लेदर बॉल क्रिकेट खेळताना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील प्रभावशाली कामगिरी, प्रतिभावंत खेळाडू राहुल. चेंडू आकाशामध्ये, इथे कॉट अँड बोल्ड. राहुल पाटोळे बाद. छोटा लवकर बाद झाला, मात्र बाद होण्यापूर्वी त्याने तितकाच मोठा विध्वंस केला. बाद झाला फलंदाज राहुल पाटोळे. धावफलकावरती 3 गडी बाद 54. MD11 श्रीपूर. 4 चेंडू मध्ये 16 धावा. हिंदी में एक कहावत है, बुलबुल चाहे एक पल जीता है लेकिन बहुत ही ऊंचा जीता है. राहुल पाटोळेची फलंदाजी आम्ही तशीच बघितलेली आहे. पहिला षटकार, दुसरा षटकार, तिसरा चौकार, 4थ्या बॉलवरती आउट. 5 चेंडू मध्ये 16 धावा राहुल पाटोळेच्या. नवीन फलंदाज कल्याण आणि बाहेरची कड. कल्याण बाद. 0वर 4था धक्का. लेखणीनं धावा लिहिणारा माणूस मात्र मैदानामध्ये बॅटनं धावा लिहू शकला नाही. कल्याण 0वर. यानंतर डॉक्टर पवार. डॉक्टर पवार यांना मैदानामध्ये यायचंय. एक इनिंग. थँक्यू सर. राहुल पाटोळे याने गोलंदाजी केले ते वाटोळे, पण मोठी खेळी करण्यात अपयशी. आता कल्याण राजपूत पहिला चेंडू बाद झाला, कोणत्याही प्रकारची धाव निघाली नाही कल्याण राजपूतला. त्याची जागा घेण्यासाठी गेलाय तो डॉक्टर पवार साहेब, ज्यांनी या मैदानावर 114 वैयक्तिक धावा केल्या. एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून आता सुंदर थ्रो पण काहीशी मिस झाला. 1 धावा आरामात. अभि तळे नॉन स्ट्राईकला ते डॉक्टर पवार साहेब. क्रिकेटचं वेळ नसात भरलेला खेळाडू म्हणजे डॉक्टर पवार साहेब
धावसंख्या होती ती 55. पुढचा चेंडू डॉक्टर पवारांसाठी ऑफसाईडच्या दिशेने शैलेश गायकवाड यांच्याकडून वाईडचा इशारा. अवांतर धावेत एकने भर. धावसंख्या होती ती 56. पुढचा चेंडू डॉक्टर पवार सरांना. आता मात्र तडकवा चेंडू लेग साईडच्या दिशेने. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही पाहिजे. 1 2 3 4 वाईड आणि 4 पंचांकडून वाईडचा इशारा. एकूण 5 धावाने भर. धावसंख्या पोहोचती ती 60. सगळ्या संघाची पडली आता गाठ. उत्कृष्ट खेळाडू या मैदानावर अनेक खेळाडूंनी हजेरी लावली. एक नावाजलेले खेळाडू ऋषिकेश जाधव यांचंही आगमन झालंय. त्यांचंही या सामना समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू तडकवत सरांना पण इनसाइड एज फलंदाज बाद. फटकेबाजी करायची पवार सरांना. काहीसा चेंडू पट्ट्यात आला नाही. इनसाइड बॅटची गेली आणि विकेट किपर यांच्या हातामध्ये झेल. फलंदाज बाद. नेक्स्ट बॅट्समन गणेश पवार. एक नावाजलेला बॅट्समन आहे गणेश पवार. पाहायचंय आबितळे आयकॉन प्लेअर आहे. बाहेरच्या संघात आयकॉन म्हणून त्याला बोलवलं जातं. आबितळे शांत आणि संयमी खेळाडू आहे. गणेश पवार ही तेवढा संयमी आहे. पाहायचंय आपल्या संघासाठी किती मोठं योगदान देते दोन्ही खेळाडू. रवी पवार, डॉक्टर पवार, कल्याण राजपूत, राहुल पाटोळे, अण्णा सर यांनी तंबूचा रस्ता धरलाय. जवळजवळ 5 फलंदाज बाद झालेत माझ्या माहितीप्रमाणे. पुढचा चेंडू गणेश पवारला तडकवला. चेंडू पाहायचंय 1 बाउन्स चौकार. सुंदर शॉट म्हणावं लागेल गणेश पवार याच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. बॅटिंग लाईन भरपूर आहे एमडी संघाकडे. एमडी 11 कडे सर्वच बॅट्समन आहेत. ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारे प्लेयर आहेत. पाहायचंय दमखम आहे संघामध्ये. पण पाहायचंय पुढचा चेंडू गणेश पवारसाठी. आता मात्र पुन्हा तडकावता गणेशला. काहीसा न समजलं चेंडू. एक धाव घ्यायची होती गणेशला आबीला. पण सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. कोणत्याही प्रकारची धाव नाही. चेंडू निर्धाव. धावसंख्या पोहोचते ती 65. 65 धावसंख्या. चेंडू किती झालेत? 4 चेंडू या षटकातील समाप्त झालेत. पुढचा चेंडू गणेश पवारसाठी. फुलटॉस पदे चेंडू. खरंच मेसेट चेंडू अगदी स्लोअर पद्धतीचा होता पण फुलटॉस होता. काहीसा न समजलेला गणेशला चेंडू आणि निर्धाव चेंडू म्हणावं लागेल. सुंदर गोलंदाजी या षटकात. महागडी षटक टाकल्यानंतर बोंडले संघ काहीशी चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन करताना या मैदानावर. पुढचा चेंडू जबरदस्त अडकावला आहे. मिसहिट म्हणा लागेल. क्षेत्ररक्षण खाली आहे त्याच्या. सुंदर असा झेल आणि 6वा धक्का एमडी 11 संघाला. त्याची जागा घेण्यासाठी चाललाय एक्सपोर्ट बनाना व्यापारी सुनील कदम. उत्कृष्ट गोलंदाज आहे. आता आपल्या संघासाठी तारणहार म्हणून फलंदाजी करण्यासाठी चाललाय तो सुनील कदम. सुंदर असे फटकेबाजी करायची आपल्या संघाला. जर सुस्थितीत नेऊन ठेवायचं असेल तर आबितळे एक बाजू लावून धरली त्यानं. एक शांत आणि संयमी खेळाडू आबितळे. कव्हरच्या दिशेने तडकावलाय. पाहायचे बिग हिट षटकार. आबितळे मी आत्ताच म्हणलो आयकॉन म्हणून खेळाडू बाहेर खेळायला जातो. सुंदर फटकेबाजी करताना आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी बजावतोय तो आबितळे. या 6 धाव्याने धाव फलक पोचतोय तो 71. 71 एक निर्णायक स्कोअर म्हणावं लागले मैदानावरचा. 70+ निर्णायक धावा ठरू शकतात. पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा आणि बिग हिट. जबरदस्त षटकार आणि बापू माडेक यांच्याकडून नोचा इशारा. आत्ताच्या 7 धावा आणि पंच शैलेश गायकवाड यांच्याकडून फ्री हिटचा इशारा. सामना पाहण्यासाठी आमचे सहकारी मित्र धनंजय कुर्डे यांचंही आगमन झालं. यांचंही सर स्वागत.
या एका चेंडूमध्ये 13 धावा दिलेत. आबितळे 25. किती षटकार खेचले तर आबीने? 4 षटकाराच्या साहाय्याने 25 धावसंख्येवर खेळतोय तो आबितळे. परत लेग साईडच्या दिशेने आणि आबितळे फ्री हिट होता. इनसाइड लागून विकेट गेलती, पण फ्री हिट असल्यामुळं कोणत्याही प्रकारचा आउट नाही. फ्री हिटला फक्त रनआउट होऊ शकतो फलंदाज, क्लीन बोल्ड होऊ शकत नाही, कॅच होऊ शकत नाही, पण रनआउट होऊ शकतो. पुढचा चेंडू सुंदर गोलंदाजी तोंडले मोंडले संघाकडून पाहायला मिळते या षटकादरम्यान. पहिले काहीसे महागडे 2 चेंडू टाकल्यानंतर आता काही तर सावरताना तोंडले मोंडले संघ. शेवटचे 3 चेंडू बाकी. आबितळे ऑन फायर. दाग दे फायर तसा शॉट मारला आबितळेने. संघासाठी खूप मोलाची कामगिरी बजावतो आबितळे. शेवटचे 2 चेंडू बाकी. 4.4 षटकाचा सामना आतापर्यंत पूर्ण झालाय. धावसंख्या पोचती. धावसंख्या 84. आबितळे 7 चेंडू 31 धावावर खेळतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी. अरे छत्रपतीचा छावा मिळाल्या 6 धावा. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. 5वा षटकार आबितळेच्या बॅटीतून. 8 चेंडू 37 धावावर खेळतोय. शैलेश गायकवाड पंच बोला. बॉल नेक्स्ट न्यू बॉल नेक्स्ट बॉल म्हणा, न्यू बॉल देता येणार नाही. या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या पोचती 90. मला वाटतंय या 2-3 दिवसातील हायेस्ट धावसंख्या असेल. आणि पुन्हा एकदा बॅगेट आणि षटकार. सुंदर फटकेबाजी केली आयकॉन खेळाडू आबितळेनं. 9 चेंडू मध्ये 43 धावाची भक्कम खेळ केली आबितळेनं. कौतुक करावं तेवढं या युवा खेळाडूचं कमी आहे. त्याच्यामध्ये 8 षटकार खेचले त्याने. जबरदस्त खेळ म्हणा लागेल आबितळेचे. आणि धावसंख्या एकूण 96 धावसंख्या पोचली MD11ची. 97 धावाला विजय होणार आहे तोंडले बोंडले संघाला. जबरदस्त खेळ अभिजित तळे. धन्यवाद. नेक्स्ट कॉमेंटेटर आमचे सहकारी मित्र इथून पुढे समालोचन करतील. धन्यवाद. एक इनिंग आपण पाहिली. धावांचा प्रचंड मुसळधार पाऊस पडलेली. 97 धावा विजयासाठी टार्गेट आहे. 96 धावा 5 षटकामध्ये बनवल्यात नाही, कुठल्यात बदडल्यात, ठोकल्यात अक्षरशः MD11 श्रीपूर्ण. आणि 97 धावांचं मोठं आव्हान आता असणारे भोंडले संघासमोर. खर तर या स्पर्धेमधला हा सर्वोत्तम स्कोर आहे, सर्वोच्च स्कोर आहे. एक रेकॉर्ड स्टँड झालेला आहे आणि पुन्हा एकदा हेच रेकॉर्ड उद्ध्वस्त करण्यासाठी भोंडले संघ मैदानामध्ये उतरेल. बघायचंय या रेकॉर्ड्स पुढे काय होणार आहे, कारण रेकॉर्ड्स मोडण्यासाठी असतात क्रिकेटमध्ये. भोंडले संघ सलामीवीर ताबडतोब मैदानामध्ये पाठवा. भोंडले संघ सलामीवीर ताबडतोब पाठवा. सलामीवीर चला मैदानामध्ये. मॅच सुरू होईल. 96 धावा MD11 श्रीपूर संघानं बनवल्यात आणि 97 धावांचं एक मोठं लक्ष भोंडले संघासमोर आहे. सुपंत चषक 2022 आपण बघतोय. गेल्या वर्षीपासून राजरत्न नाईक नवरे आणि मित्रपरिवार जिगरबाज ग्रुप यांच्या माध्यमातून MD11 या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. सामाजिक कार्यकर्ते नेते सन्माननीय राजरत्नजी नाईक नवरे यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेची उभारणी करण्यात आलेली आहे. मोठं योगदान ज्यांचं
श्रीपूर गावामध्ये असतं, श्रीपूर शहरामध्ये असतं. कोरोना कालावधीमध्ये त्यांनी निश्चित कोरोना रुग्णांची ग्रामस्थांची चांगल्या प्रकारे सेवा केली. आपण बघितलेली आहे. वृक्षारोपणाचे समारंभ असेल, गावामध्ये इतर कोणताही उपक्रम असेल, हिरिहिरीनं भाग घेणार हे नेतृत्व आहे. आणि आज कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब यांचा वाढदिवस जो वेगवेगळ्या प्रकारे साजरा झाला. काल त्यांचा वाढदिवसाचा दिवस होता खरं तर, ज्यामध्ये मला तर बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, सायकल राईड आयोजित करण्यात आली होती. अशा वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून साहेबांचा वाढदिवस आपण साजरा केला. त्याचबरोबर क्रिकेट स्पर्धेचं देखील आयोजन 5 दिवस आपल्या गावामध्ये होते. आजचा 3रा दिवस आहे. उद्या परवा 4 तारखेला या स्पर्धेची सांगता होणार आहे. 32 संघांचा सहभाग आहे स्पर्धेमध्ये. खरं तर त्यामध्ये आता वाढ होणार आहे. कालपर्यंत आपण पाहिलं जिथे 15 संघांचा सहभाग होता, आज तब्बल 10 संघ, 25 संघ आज सहभागी होणार आहे. उद्या 8 संघ सहभागी झाले तर 33 संघ होतील. म्हणजे 32 संघांचं आपलं निमंत्रण होतं, त्यातही काही वाढ होणार आहे. सामना मैदानामध्ये सुरू होईल. 97 धावांचा पाठलाग. लक्ष मोठं आहे. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो लढा नहीं, असं स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे. व्हेरी फर्स्ट बॉल विकेट. पहिला फलंदाज शून्यावर बाद. पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद. क्रिकेटमध्ये आपल्याला माहित असेल की शून्यावरती बाद होणाऱ्या फलंदाजांना डक म्हणतात. डक. भोपळाही न फोडता तो शून्यावरती बाद होतो. मात्र काही फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद होतात. म्हणजे 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या, 5व्या, 10व्या, 11व्या नंबरवरती ते फलंदाजीला येऊ द्यात, पण जर ते पहिला चेंडू खेळतानाच बाद होत असतील तर त्यांना गोल्डन डक असं म्हटलं गेलेलं आहे. जो फलंदाज सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती शून्यावरती बाद होतो तो डायमंड डक असतो. आणि जो फलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही डावांमध्ये शून्यावरती बाद होतो पहिल्या चेंडूवरती, त्याला रॉयल डक असं म्हणतात. एकही चेंडू न खेळता बाद होणारा फलंदाज हा रुबी असतो. इथे मात्र 2ऱ्या चेंडूवरती शानदार षटकार. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला, शून्यातून साम्राज्य उभं राहतं. इथे सुद्धा असंच एक मोठं साम्राज्य उभं करायचंय, एक साम्राज्य उद्ध्वस्त करायचंय, नवीन साम्राज्य स्थापित करायचंय ते बोंडले संघाला. छत्रपती शिवरायांनी शून्यातून साम्राज्य उभं केलेलं आपल्याला माहित आहे. सुंदर फटका. षटकारा फाटोपाठ चौकार. जमिनीच्या समांतर हा चेंडू सीमारेषेकडे जाईल. मोगल साम्राज्य अत्यंत मोठं साम्राज्य होतं. भारतभर तर पसरलेलंच होतं, परंतु त्याबरोबरच भारताच्या बाहेरही या साम्राज्याचा विस्तार होता. अशा परिस्थितीमध्ये या साम्राज्यासमोर आव्हान निर्माण करणं हे निव्वळ अशक्य कोटीतली घटना होती. मात्र छत्रपती शिवरायांनी शून्यातून उभं केलेलं साम्राज्य आपण पाहिलेलं आहे. मराठी शाहीनं शिवरायांच्या नंतर, संभाजीराजांच्या नंतर, राजारामांच्या नंतर मात्र छत्रपती शाहूंच्या काळामध्ये संपूर्ण भारतभर अटकेपर्यंत आपले झेंडे प्रस्थापित केलेले आपण इतिहासामध्ये बघितलेलं आहे. हे साम्राज्य आहे. आणि मला वाटतं पहिलं 96 धावांचं मोठं साम्राज्य निर्माण केलेलं आहे ते MD11. हेच साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी मैदानामध्ये बोंडले संघ आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती फलंदाज शून्यावरती बाद झाल्यानंतर खर तर श्रीपूरची निर्मिती सुद्धा शून्यातून झालेली आहे. ओसाड माळणारा रानावरती खर तर नंदनवन फुलवण्याचं काम आगाशे कुटुंबियांनी केलेलं आहे. आणि आज या गावामध्ये आपण समृद्धीची गंगा वाहताना बघतोय. हे शून्यातून साम्राज्य निर्माण झालेली घटना आहे. मला वाटतं 90 वर्ष पूर्ण होत आहेत जवळपास या घटनेला. आज इथे शून्यातून बोंडले संघ कसा पुढे जातोय बघायचंय. तर गोलंदाज इथे षटक क्रमांक पहिलं सुनील कदम. वाईड चेंडू. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल 12. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. अजून काही वेग धावांचा अपेक्षित आहे, कारण 97 धावा, जवळपास 20 धावा प्रत्येक षटका पाठीमागे हव्यात.
चांगला फटका. 12 आणि 6 18 धावा सरासरीच्या जवळ पोहोचलेल्या आहेत. 19 धावांचे सरासरी 19 पेक्षाही जास्त धावांचे सरासरी हवे असताना पहिल्या षटकामध्ये 18 धावा. सुरुवात चांगली म्हणू शकतो आपण. 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि अजून 79 धावांची गरज असेल. आता प्रत्येक षटका पाठीमाग 19.75 च्या सरासरीनं धावायचंय. जवळपास 20 धावांची सरासरी राखायची. पायचे बोंडले संघाचे खेळाडू यामध्ये कसं यशस्वी ठरतात, कारण क्रिकेटमध्ये आपण नेहमी सांगत असतो इथे कोणताही स्कोअर सुरक्षित नसतो. ऑस्ट्रेलियाच्या 434 धावा ज्या वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदा 400चा आकडा पार झाला होता, समीक्षकांनी सगळ्यांनी ठरवून टाकलं होतं की आता ऑस्ट्रेलिया जिंकणार ही मॅच. पण नियतीला ते मान्य नव्हतं. पुढे इतिहास काय घडलेला आपल्याला माहिती आहे. दक्षिण आफ्रिकेने कशा त्या 434 धावांचा पाठलाग यशस्वी केला. त्यानंतरही मोठे स्कोअर सातत्यानं पार झालेले आहेत. विशेषतः भारताने 300 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करत असताना 7 ते 8 विजय मिळवलेले आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 359 धावांचा पाठलाग यशस्वी केला. 350 धावांचा पाठलाग यशस्वी केला. याबरोबरच चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहे अडवेल. कल्याण फेक थोडीशी खराब ठरेल, मात्र धावांचा अतिरिक्त लाभ होणार नाही फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावफलक तिथेच आहे. 1 धावेने पुढे जाईल तो. 19 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. गोलंदाज रवी पवार. फलंदाजीसाठी आपण पाहतोय रणजित जाधव शून्यावरती बाद झाला. त्यानंतर निनाद गायकवाड रवी जाधव ही जोडी मैदानामध्ये स्ट्राईक एंडला आता असेल तो रवी जाधव. नॉन स्ट्राईक एंडला निनाद गायकवाड. बोंडले संघाचे दोन्ही खेळाडू दुसऱ्या विकेटसाठी खेळतायत. 3ऱ्या क्रमांकावरती रवी जाधव आलाय. गोलंदाजीमध्ये त्याने चांगलं काम केलं होतं. आता फलंदाजीमध्ये आपण त्याला बघू शकतो. लोअर फुलटॉस होता हा चेंडू. राईज करणं, या चेंडूला लिफ्ट करणं, हवेमध्ये खेळणं हे निश्चित अवघड असतं. यावेळेस जमिनीचा समांतर स्क्वेअर लेगला कल्याणच्या हातामध्ये. तिथून मिळेल 1 धाव. धावफलकावरती 20 धावा. 20 रन ऑन बोर्ड. प्रत्येक षटका पाठीमागे विचार करा 20 धावांची गरज आहे. तिथं सरासरीच्या मागे पडून तुम्हाला जमत नाही. बाहेरची कड राहुल पाटोळेच्या उजव्या बगलेतून चेंडू जातोय थर्ड मॅनकडे. 1 धाव. 3रा चेंडू आहे सलगचा. या 3 चेंडूमध्ये 3 धावा केवळ प्राप्त होत आहेत. चांगली गोलंदाजी म्हटलं जाईल, कारण मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना त्याने लांब ठेवलेला आहे. तुमच्या गोलंदाजीवरती इतर मॅचेसमध्ये आम्ही बघतो की षटकार मारला, 1 धाव काढली तरी आम्ही तो चेंडू चांगला म्हणत नाही, निर्धाव चेंडूला चांगला म्हणतो. इथं 1 2 3 जो चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहील त्याला आम्ही चांगला म्हणतो. उंच आकाशामध्ये चेंडू. ओहो हो, इथे बघायचंय राहुल पाटोळे टॅकन व्हेरी गुड कॅच. अक्षरशः तो पडला होता, परंतु चेंडूवरचं कंट्रोल त्याने सोडलेलं नाही. जोखीम पत्करली तिथं. प्राण गेला तरी बेहतर, मात्र आम्ही झेल सोडणार नाही. राहुल पाटोळे दाखवून देतोय. इथे धावफलकावरती 21 धावा. गडी बाद झाले. 2 बाद होणारा फलंदाज रवी जाधव. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. 21 धावा या षटकामध्ये. गोलंदाज रवी पवारची सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा टाकलेला चांगला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव. इथे पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा. त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये एकही धाव नाही. वर 1 विकेट सुद्धा घेतली रवी जाधवनं आणि रवी पवारनं. आणि धाव फलक मात्र दाखवतोय केवळ 21 2 गड्याच्या मोबदल्यात. हे षटक पूर्ण दुष्काळाचं होतं. खडखडीत दुष्काळ होता या षटकामध्ये. आणि आता पुढची षटकं अडचणीत असणार आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलक केवळ 21 धावा. लक्ष आता मोठं आहे. 97 धावांचा पाठलाग करायचा होता. अजून जवळपास 76 धावांची गरज असेल. 3 षटकं आणि 76 धावा. 18 चेंडू 76 धावा. अमोल गोलंदाजी मार्कवरती अमोल आहे. तर फलंदाजीसाठी आपण बघू शकतो निनादला आणि त्याच्याबरोबर राहुल शिंदेला.
उजव्या हातानं ओव्हर द विकेट टाकलेला हा चेंडू यावेळेस कव्हरला खेळलाय. तिथून एक धाव येऊ शकते. एक धाव, जो चेंडू आत राहील मग त्यामध्ये 1 2 3 धावा मिळू द्या. जो आत राहील सीमारेषेच्या तो चेंडू अत्यंत चांगला आहे. या मॅच मध्ये चांगल्या चेंडूची परिभाषा बदललेली आहे. यावेळेस पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु मिड विकेटला जो लिफ्ट मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही. लॉंग ऑनला चेंडू, तिथे एक धाव मिळते आणि धावफलकावरती पुन्हा एकदा वाढ होईल. 23 धावा. 2 गडी बाद 23. षटक क्रमांक 4 माफ करा 3रं मैदानामध्ये सुरू आहे. थर्ड ओव्हर इज प्रोग्रेस नाव. 16 चेंडू शिल्लक आहे त्या डावातले आणि इथेच MD11 आपल्या विजयाची मुहूर्त मेढ रोवलेली आहे. विजयाचा पंचजन्य शंख फुंकलेला आहे. शंखनाद. MD11 96 धावा बनवल्या. फलंदाजांनी गोलंदाजांवरती वर्चस्व प्रस्थापित केलं आणि आता गोलंदाज फलंदाजांवरती कुरघोडी करतायत. सगळ्या आघाड्यांवरती MD11 आतापर्यंत कोंडी केली, मजबूत कोंडी केली, कात्रीत पकडलं इथे. बोंडले संघाला अडचणीत आणले. इथे एका अतिरिक्त धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे. 24 धावा. 2 गडी बाद 24. 3रं षटक सुरू आहे. आत्ता कुठेतरी 25% स्कोअर कव्हर झालेला आहे. पुन्हा एकदा खाली राहिलेला हा चेंडू. राहुल पाटोले यष्टींच्या पाठीमागं चांगलं यष्टीरक्षण. धाव मिळणार नाही. तिथेच स्कोअर तो 24 धावा. 2 गडी बाद 24. बोंडले. गोलंदाज अमोलची गोलंदाजी आपण पाहिली. इथे मात्र चांगला चेंडू होता आणि अजून एक फलंदाज होईल बाद. धक्का बसेल 3रा. 3 गडी बाद 24. षटक 3रं मैदानामध्ये सुरू आहे. सामना पूर्ण एकतर्फी आपल्याला दिसतोय. फलंदाजीमध्ये आघाडी घेतली, गोलंदाजीमध्ये देखील MD11नच आघाडी घेतलेली आहे. या षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना धावफलक 25 धावा आहेत. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. माफ करा, शेवटचा चेंडू होता आणि तो देखील निर्धाव इथे येईल. बघा 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 गडी बाद 25. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये अजूनही 52 धावांची गरज आहे. माफ करा, 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 72 धावांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 72 धावा हे अशक्य कोटीतलं आव्हान आहे, कारण सगळे चेंडू षटकार मारायचेत. 12 षटकार मारायचेत. पहिला षटकार तर आलेला आहे. 11 षटकार. अजून मॅच ऑन आहे. अजून मॅच ऑन आहे आणि क्रिकेटमध्ये नाउमेद व्हायचं नाही कधीच. मानलो तो हार आहे, ठाणलो तो जीत आहे. तुमच्या मनामध्ये जर विजय असेल ना, जिंकायचं हा जर तुमचा निर्धार असेल ना, तर तुम्हाला कोणी पराभूत करू शकत नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो लढा नहीं. संत तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. इथे फलंदाज बाद. धक्का 4था बोंडले संघाला आणि अडचणींचा फेरा काही सुटत नाहीये. एका पाठोपाठ एक अडचणी त्यांच्या समोर उभ्या राहत आहेत, तरी देखील कसे लढतायत हे बघायचं आहे. छत्रपती शिवाजीराजे अफजल खानाचा वध केल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी सगळे किल्ले जिंकून घेतले जे तहात दिले होते.
आणि त्यानंतर मिरजेवरती हल्ला चढवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नेताजी पालकरांना मिळाले आणि पुढे दुसरी आघाडी त्यांनी उघडली. मात्र सिद्धी जोहर हा स्वराज्यावरती चालून आला होता आणि त्यामुळं अधिक काही नुकसान नको म्हणून शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावरती आले. सिद्धी जोहरनं तिथे वेढा टाकला. हा वेढा अजिबात सैल होण्याची चिन्ह नव्हती. बऱ्याच वेळा नेताजी पालकर पुन्हा एकदा मिरजेवरून स्वराज्यामध्ये दाखल झाले. त्यांनी देखील हल्ला करून प्रयत्न करून बघितलं, मात्र तिथेही अपयश आलं. हा षटकार आहे. पावसाळ्यामध्ये वेढा सैल होईल असं वाटलं, पण तो तिथेही सैल झाला नाही आणि स्वराज्य संकटात सापडलं होतं. त्याच वेळेस शाहिस्ते खान सुद्धा 70,000ची फौज घेऊन पुण्यामध्ये दाखल झाला होता. मला वाटतं आपल्याच परिसरातून तो पुण्यात गेलेला असेल. चेंडू उंच आकाशामध्ये लॉंगॉनला क्षेत्र. ओ हो 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 हो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ वंडरफुल कॅच. इंटेन्स काय आहे तो बघायचा आहे. पंचांचा इंटेन्स काय आहे तो बघायचा आहे. स्वतःचं शरीर कंट्रोल करण्याच्या अगोदरच त्यानं चेंडू आतमध्ये फेकला होता, त्यामुळे इथे फलंदाज बाद होणार नाही. षटकार नाही, परंतु फलंदाज बाद देखील नाहीये, कारण झेलबादचा नियम सांगतो की तुम्ही किती वेळ चेंडू हातात ठेवलाय. चेंडू वरती फेकलाय जरूर, पण तरी सुद्धा तुमचा कंट्रोल त्या चेंडूवरती होता का, हा प्रश्न तयार होतो. जर पंचांना त्याचं उत्तर यस मिळालं तर ते वरबोट करतील, नाही मिळालं तर ते नाही म्हणून सांगतील. चेंडू या षटकातले षटक मला वाटतं संपलेलं आहे. 4 षटकांचा खेळ. आम्ही जी चर्चा करत होतो की बोंडले संघासमोर अवघड आव्हान आहे आणि असंच आव्हान छत्रपती शिवरायांच्या समोर होतं. ज्यावेळेस सिद्धी जोहरच्या वेढ्यात ते अडकले होते, स्वराज्याचे अनेक सरदार सिद्धी जोहरला जाऊन मिळाले होते. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांना असं वाटलं होतं की शिवाजी राजांचं स्वराज्य आता संपणार आहे. इथून पुढे राजे बाहेर पडू शकत नाही आणि शाहिस्ते खानाचं परत मोठं आक्रमण आहे, ते आक्रमण मोडून काढणं सुद्धा अशक्य आहे. एकाच वेळेस 2 चेंडू परत एकदा तिथे, इथे मात्र 6 धावा. दुसऱ्यांदा चेंडू तिथे निसटतोय. षटकाराबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. तो गोलंदाजाचं नाव सांगा. अण्णा जाधव गोलंदाज, डावेष्टीच्या बाहेर. वाईड चेंडू ठरेल. 1 धाव पुढे धावफलकावरती घेऊन जाते 45. त्या कंडिशन्स मधून देखील शिवरायांनी वेढा फोडला. सिद्धी जोहरचा राजगडावरती आले, तिथून एका रात्री शाहिस्ते खानावरती हल्ला चढवला, त्याची बोटं छाटली. तो देखील अपमानित होऊन पुन्हा एकदा औरंगाबादला निघून गेला, सध्याचं संभाजीनगर. आणि आपण बघू शकतो धावफलकावरती इथे 45 धावा. तर असं होतं की ज्यावेळेस तुमच्या समोर सगळं काही नष्ट झालेलं आहे, अंधार समोर आहे, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही शिवरायांकडून अशा प्रकारची प्रेरणा घेऊ शकता, प्रोत्साहन घेऊ शकता. इथे पाहायचंय बोंडले संघ कशा प्रकारे इथून बाहेर पडेल. खरं तर 97 धावा म्हणजे मोठं लक्ष आहे. स्कोअर कार्डवरती मात्र 45 धावा, अजून अर्ध्या धावा देखील धावफलकावरती नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेवटचे 3 चेंडू केवळ शिल्लक आहे. MD11चा विजय जवळपास निश्चित आहे. दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना अजून एक मॅच खेळायची संधी मिळणार आहे. ज्या पद्धतीनं, ज्या सफाईदारपणे, ज्या सर्जनच्या सफाईने ते खेळतात. डॉक्टर पवार संघामध्ये आहेत. डॉक्टरांच्या शुभहस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि त्या डॉक्टरांना माहिती आहे की ऑपरेशन कसं केलं जातं. मग ते हार्टचं ऑपरेशन असेल, ते ब्रेनचं ऑपरेशन असेल, किंवा किती कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन्स असू द्यात, डॉक्टर किती सहजपणे ते करतात. आणि मला वाटतं MD11चं हे जे मॅचमध्ये जो खेळ आहे तो तितकं सहज केलेलं ऑपरेशन आहे त्यांनी.
फलंदाजीमध्ये गोलंदाजीमध्ये सगळ्या आघाड्यांवरती त्याने प्रतिस्पर्ध्याला चारी मुंड्या चितपट केलं आणि पहिला विजयावरती शिक्कामोर्तब केलं. आजचा चौथा सामना इथे संपन्न होतोय. 5व्या सामन्याची मला वाटते घोषणा झालेली असावी.